न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टप्रमाणे एक इराकी नागरिक ज्याचं नाव अल सादी आहे याने इवान्का ट्रम्प जी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आहे तिला मारण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो माणूस आहे याचा संबंध इराणचं जे रिव्होल्युशनरी गार्ड कोर आहे त्यांच्याशी आहे. आणि या प्रकरणाचा जो शोध होता तो लावला FBI म्हणजे फॉरेन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टमेंट जे अमेरिकेचं ते, आणि त्यांना तुर्कस्तानच्या यांनीसुद्धा मदत केलेली आहे. आता हा हल्ला का झाला तर असं मानलं जातं की हा हल्ला झाला असावा कारण जे इराणचे जे टॉप नेते आहेत त्यांना अमेरिकेने मारलेलं आहे, तर त्याचा बदला घेण्याकरता हा हल्ला झाला असावा. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी इव्हान्काला का शोधलं, कारण असं मानलं जातं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला करणं हे इतकं सोपं नाही, कारण तिथे सिक्युरिटी खूप जास्त असते. त्या मानाने त्यांचे जे नातेवाईक आहे, खास तर मुलगी वगैरे, तिची जी सुरक्षा आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे. तर म्हणून सॉफ्ट टार्गेट्सवरती हल्ला करणं हे जास्त सोपं असतं, म्हणून तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असावा असं मानलं जात आहे. तिसरा प्रश्न आहे की या माणसाकडे एक सरकारी पासपोर्ट होता आणि सरकारी पासपोर्टचा वापर करून तो सगळीकडे फिरत होता. तर अशा प्रकारे जे गुन्हेगार असतात त्यांना सरकारी पासपोर्ट मिळतो कसा, याचा गैरवापर एवढा होतो कसा, हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि संशोधन झालं तरच आपल्याला कळेल की त्याला इतक्या सोप्या पद्धतीने हा जो पासपोर्ट होता तो कसा मिळाला. आपण ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा इतिहास बघतो तर त्यावेळेला असं दिसतं की त्यांच्यावरती आतापर्यंत अनेक हल्ले झालेले आहेत. म्हणजे अमेरिकेचे जेवढे राष्ट्रपती आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त हल्ले हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेले आहेत. याचं कारण असं मानलं जातं की ते अतिशय आक्रमक आहेत, ते अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करतात, ते इराणच्या विरोधात आहेत. त्यांनी अनेक असे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांना मारण्यामध्ये त्यांचा हात होता. मध्यपूर्व त्यांच्या विरोधात आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे शत्रू पुष्कळ आहेत आणि हे शत्रू त्यांच्या विरोधात कारवाई करत असतील असा एक संशय हा पुढे येतो. आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की आज अमेरिकेमध्ये सुद्धा खूप मोठं पोलरायझेशन किंवा ध्रुवीकरण झालेलं आहे. दोन गट पडलेले आहेत. एकांना वाटतं की ट्रम्प हे खूप चांगलं काम करत आहेत, दुसऱ्यांना वाटतं की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत हे लोकशाहीकरता एक मोठा धोका आहे. तर म्हणून काही जणं ज्यांना या डोनाल्ड ट्रम्प यांची नीती आवडत नाही ते एक लोन वुल्फ प्रकारचा हल्ला करायचा प्रयत्न करतात आणि त्यांनी तसा तो केलेला सुद्धा आहे. अजून एक प्रश्न समोर असा येतो की अशा प्रकारचे हल्ले पुढे होऊ शकतात का, तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे असे हल्ले हा एक जे सध्या हायब्रिड वॉर चाललेलं आहे किंवा जे ग्रे झोन वॉरफेअर चाललं आहे त्याचाच एक भाग आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे हल्ले हे पुढेसुद्धा होऊ शकतील. काही जणांना वाटतं की हा हल्ला खरोखर होता की हा एक ड्रामा होता, म्हणजे नुसतं स्वतःला एक सिंपती मिळवण्याकरता डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःहूनच स्वतःच्या नातेवाईकांच्या वरती हल्ला केला का. तर असं म्हणता येईल की यावेळेला दोन गुप्तहेर संस्था दोन देशाच्या यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तर त्याच्यामुळे हा हल्ला खोटा असणं हे सध्या तरी काही खरं वाटत नाही. हा हल्ला करणारा माणूस आणि त्याचं बॅकग्राऊंड बघितलं तर हा हल्ला खरा असावा असंच आपल्याला मांडता येईल. म्हणजे आपण जर ज्याला सगळ्या पूर्ण प्रकरणाचे विश्लेषण करतो तर आपल्याला असं दिसतं की आता सध्याच्या काळामध्ये जे युद्ध आहे ही फक्त सीमेवरतीच होत नाही, रणगाडा किंवा क्षेपणास्त्रांच्या मदतीने होत